नमस्कार मंडळी, टेस्टिकल्स मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून वळी. आता ती वळी कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेहमीचा आंब्याचा रस पिऊन कंटाळा आला असेल तर आज मी जशी आंब्याची वळी बनवत आहे तशी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. चला मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण लागणारं साहित्य बघून घेऊ. तर आंब्याची वडी बनवायसाठी आपल्याला लागणार आहे 2 आंबे. यामधला आपण पल्प काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी खोबरा किस, 1 वाटी साखर आणि विलायची. तर इथे मी 4 ते 5 विलायची घेतलेला आहे आणि ह्या वाटीचं माप घेऊन आपल्याला पल्प काढून घ्यायचा. म्हणजे जेवढे वाटी आपण खोबरा किस घेतलं तेवढे वाटी आपल्याला पल्प काढून घ्यायचा आणि तेवढेच वाटी आपल्याला साखर सुद्धा पाहिजे. तर हे सगळे साहित्य आपल्याला आजच्या रेसिपीसाठी लागणार आहे. साहित्य बघितलेलं असेल तुम्ही, खूप कमी साहित्य लागतात. अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये आपली सुंदर अशी वडी तयार होईल. चला मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात आधी आंब्याचं पल्प काढून घेऊया. सगळ्यात आधी आंबे छान नीट धुवून घेऊया. अशा प्रकारे हात लावून छान नीट धुवून घ्यायचं. आता काप करून घेऊया. चाकूच्या मदतीने काप करून घेत आहे. आता अशा प्रकारे काप करून घ्यायचं जेणेकरून आपलं पूर्ण पल्प निघेल. वाटी घेतलेली आहे, ह्या वाटीमध्ये आपण पल्प काढून घेऊया. आता हे जे पल्प आहे ते आपण काढून घ्यायचं. चमच्याच्या मदतीने पल्प काढून घेत आहे. तर हे घ्या, पल्प काढून तयार झालेला आहे. ह्या वाटीचं माप घेतलेलं आहे मी. तुम्ही कुठल्याही वाटीचं माप घेऊ शकता आणि त्याच वाटीने आपल्याला साखर पण घ्यायची आहे, खोबरा किस पण घ्यायचा आहे आणि पल्प सुद्धा. आता मी इथे घेत आहे मिक्सरचं पॉट. त्यामध्ये आपण घालून घेऊ पल्प. आपल्याला इथे पूर्ण 2 आंबे लागलेले नाहीयेत कारण आंबे खूप मोठे होते, तर 1.5 आंबा लागलेला आहे. त्यानंतर मी 1 वाटी साखर घेत आहे इथे आणि त्याच वाटीने खोबरा किस सुद्धा घेत आहे आणि खोबरा किस टाकून घेत आहे. पूर्ण छान टाकून घेतलेला आहे. आता आपण हे वाटून घेऊ आणि हे घ्या मंडळी, मिश्रण छान बारीक वाटून घेतलेलं आहे. मस्त पूर्ण असं छान वाटून घेतलेलं आहे. सगळे छान एकजीव झालेले आहेत. आता काय करायचंय आपल्याला, आता आपण विलायचीचे दाणे काढून घेऊ आणि याचं पावडर करून घेऊ. आणि हे घ्या, विलायचीचे दाणे काढून झाले आहेत. आता आपण पावडर करून घेऊया. चला तर आता मिश्रण बनवायला घेऊया. सगळ्यात आधी आपण यात घालून घेऊया मिश्रण. तर इथे मी कढई घेतलेली आहे, जाडसर कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया. मिश्रण पूर्ण घालून घेत आहे. मिश्रण कढईत घालून घेतलेलं आहे. चला आता गॅस ऑन करूया. गॅस सुरू केलेला आहे आणि सतत याला असं ढवळत राहायचं. फक्त मेहनत एवढीच लागते की याला चमच्यानी सतत असं ढवळत राहायचं. थोडंसं ढवळून घेऊ. त्यानंतर आपण यात घालू तूप. गॅस पूर्ण लो केलेली आहे आणि त्या लो गॅसवरच आपल्याला याला छान असं परतून घ्यायचंय. आता यामध्ये मी घालून घेत आहे 1 ते 2 चमचा साजूक तूप. साजूक तूप टाकलं की काय होते, ते एकदम असं चिकटत नाही आणि स्वाद पण खूप छान येतो. आणि हे असं आता परतून घ्यायचं. जोपर्यंत मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत परततच राहायचं. जाडसर रंगाचीच कढई घ्यायची म्हणजे जे आपण मिश्रण यात टाकलेलं आहे ते करपणार नाही किंवा जळणार नाही. तर त्यासाठी जाडसर रंगाचीच कढई घ्यायची. अशा प्रकारे परतत राहूया जोपर्यंत मिश्रण छान घट्ट येत नाही आणि कढई सोडत नाही. यामध्ये आपण घालून घेऊ वेलची पावडर आणि मिक्स करून घेऊ. यामध्ये मी वापरलेला आहे खोबरा किस. तुम्ही खोबरा किस ऐवजी ओल्या नारळाचा किस सुद्धा वापरू शकता. ओला नारळ आणायचा आणि त्यामधलं जेवढं आहे ते काढून मिक्सर मध्ये बारीक करून यात वापरू शकता. हे बघा, थोडंसं जाडसर पेस्ट आलेलं आहे. अजून थोडा वेळ परतून घेऊया आपण. आणि हे घ्या मंडळी, अवघ्या 15 ते 20 मिनिटात आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे. बघू शकता अगदी मस्त असं जाड झालेलं आहे आणि चम्मच जर का ठेवलं मी तर त्याच पोझिशनला तो उभा आहे. आता मी इथे गॅस बंद करून घेत आहे. तर इथे मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता काय करायचं, मी इथे एक असं भांड घेतलेलं आहे, त्याला आपण तूप लावून घेऊया.
तर 1 चम्मच तूप भांड्यात घालून घेत आहे आणि हातानेच असं पसरवून घ्यायचं चांगलं. तूप लावून झालेलं आहे. आता मिश्रण आपण यात घालून घेऊ. चम्मचचं पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आणि भांड्यात घालून घ्यायचं. आणि अशा प्रकारे मिश्रण थोडं गरमच आहे आणि हाताने अशा प्रकारे पसरवून घ्यायचं. आणि जर का मिश्रण खूप गरम असेल तर अशा प्रकारचं एक भांड घ्यायचं आणि त्यांनी असं प्लेन करून घ्यायचं पूर्ण. हे बघा, पूर्ण मिश्रण छान भांड्यात काढून झालेलं आहे. आता याला आपण थोडा वेळ सेट व्हायला ठेवूया. पूर्ण मिश्रण भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता आपण याला काही मिनिट सेट व्हायला ठेवूया, म्हणजे हे थंड व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण वडी काढून घेऊया. वडी सेट होण्याआधी मी यावर खोबरा किस आणि चेरी स्प्रिंकल करून घेत आहे, म्हणजे सजावटीसाठी, की वडी अजून खूप सुंदर दिसावं. तर इथे हे थोडं कोमट झालेलं आहे. आता काय करायचं, आता आपण काप करून घेऊया. चुरीला हे चिकटू शकते. जे काही तुम्ही चाकू वगैरे घेताय त्याला मिश्रण चिकटू शकते, म्हणून चाकूला किंवा कुठल्याही याला पिझ्झा कटरला वगैरे तुम्ही तूप लावून घ्यायचा, त्यानंतरच याचे पीसेस करायचे. तर अशा प्रकारे मी पूर्ण काप पाडून घेत आहे. आणि हे बघा, पूर्ण काप पाडून घेतलेले आहे. आता आपण काही तासासाठी याला असं पूर्ण थंड होऊ देऊया, मग ह्या वड्या व्यवस्थित होतील. आणि हे घ्या, जवळपास 1.5 तास होत आहे मी हे वडी सेट करायसाठी ठेवलेली होती. आणि बघा, सुंदर अशी दिसत आहे. परत आपण एकदा काप करून घेऊया आणि वडी काढून घेऊया. घरगुती पद्धतीने बनवलेली आंब्याची वडी केवळ गोड पदार्थ नाही, तर प्रेमाने जपलेली परंपरा आहे. पाहुण्यांना वाढायला असो किंवा स्वतःच्या मनाची तृप्ती, आंब्याची वडी नेहमीच खास ठरते. उन्हाळ्याचा राजा आंबा आणि त्याची ही लज्जतदार वडी एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल, म्हणून घरी एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.